ठाण्यात रवींद्र चव्हाण, गणेश नाईक यांची भाजप कार्यालयात बैठक सुरू आहे। याआधी ठाण्यात 131 जागांची चाचपणी करण्यात आली होती। स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली होती। त्याच पार्श्वभूमीवर आता ही बैठक असल्याचं समोर आलंय। अशी एक कमिटी तयार करते, त्या कमिटीची नावं ही आपण सर्वांनी लवकरात लवकर तयार करा। त्या ठिकाणचे असणारे जे निवडणुकीसाठी प्रलंबित असणारे काही विषय असू शकतात। आचारसंहिता लवकरच येणार आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर ते पूर्ण करणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून मग त्या ठिकाणच्या असणाऱ्या जिल्हाध्यक्ष असतील या सगळ्यांशी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी सर्व महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी म्हणून सर्व ठिकाणी बैठका सुरू आहेत। शिवाजी गारदिले यांचं निधन झालेलं आहे, त्या संदर्भात मी आता या बैठक खरं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे ठाणा मी बांध्यापासून पूर्ण पालघरपर्यंतचे असणारे कार्यकर्ते हे या ठिकाणी आले होते, त्यामुळे त्यांना सगळ्यांना थोडक्यात मी मार्गदर्शन केलं। आणि मी आत्ताच इथून पोलीस ग्राउंड जे आहे त्या पोलीस ग्राउंडवरून मी हेलिकॉप्टरने आता मी त्यांच्या अंत्ययात्रेला चाललो। साहेब, ही सगळी कार्यशाळा सुरू, पण याचबरोबर कार्यकर्त्यांचं काय रूप आहे, त्यांचं काय म्हणणं आहे? कारण का दोन्ही बाजूने ज्या पद्धतीनं आरोपपत्र होत आहेत किंवा दोन्ही बाजूने वक्तव्य होत आहेत की आम्ही सोहळा लढायला तयार आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे का सोहळा लढण्याची? कारण आपण देखील आता निर्णय प्रक्रियेत असणार आहे, आपण देखील आता भाजपमध्ये निवडणूक ज्यावेळेला घोषित होईल त्यावेळेला घोषित झाल्यानंतर आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, ही सर्व मंडळी गेली वर्षानुवर्ष यांना त्यांचा असणारा राजकीय अनुभव लक्षात घेता ते त्या संदर्भामध्ये जे काही निर्णय घेतले पाहिजेत ते निर्णय घेतील। परंतु भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला जे एकंदरीत वाटतं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो आहे त्याने निवडणुका लढण्यासाठी जी तयारी करायला लागते ती पूर्वतयारी करायला हवी। तयारी केल्यानंतर त्या ठिकाणी फायदा हा 100% महायुतीला होतो। पण ठाण्यामधला इतिहास आहे, ठाण्यामध्ये जास्त करून युती जी आहे ती होत नाही। एका दोन वेळा युती झालेली आहे, तोपर्यंत होत नाही। ती कुठे प्रक्रिया किंवा ती परिस्थिती यावेळी आलेली दिसते नाही। एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका ज्या आहेत त्या अंतिम टप्प्यात होणार आहेत, त्यावेळेला अंतिम टप्प्यामध्ये होणार निवडणुकाला अजून फार वेळ आहे, त्यामुळे त्यावेळेचे निर्णय जे आहेत त्यावेळेचे निर्णय हे त्यावेळेला ही वरिष्ठ पातळीवरती देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, दादा अजितदादा हे सगळेजण घेतील। सोलापुरात 4 माजी आमदारांचा प्रवेश होणार आहे भाजपामध्ये, पुन्हा एकदा इन्कमिंग सुरू झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात अजूनही लोक येत आहेत भाजपामध्ये, कसं बघता येतं? खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात ज्या ताकदीने NDA आणि महायुती जे काम करत आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं आहे, प्रत्येक लोकप्रतिनिधी जो गेल्या अनेक वर्ष वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करतो आहे त्याला सगळ्या